एक दृश्य डोळ्यासमोर आणून बघा. लाखो लोक एकाच दिशेने चालले आहेत. दिवस असो व रात्र, डोंगर दऱ्या पार करत जणू काही एक मोठी नदीच वाहते आहे. आणि या सगळ्यांचं ध्येय फक्त एकच, एका पर्वताचं शिखर गाठणं. हो, हेच ते अविश्वसनीय दृश्य आहे सप्तशृंग गडावरच्या चैत्र नवरात्रीच्या यात्रेचं. पण मग प्रश्न हा पडतो की एवढे लाखो लोक 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर, तेही पायी चालत, एका डोंगरावर का जात असतील? म्हणजे या प्रचंड श्रद्धेमागे, या अविश्वसनीय कष्टांमागे नेमकी कोणती शक्ती आहे? चला, आज आपण ह्या प्रवासामागचं हेच रहस्य जाणून घेऊया. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दडलंय एकाच गोष्टीत, आणि ती म्हणजे चैत्र नवरात्री. आता हा फक्त एक सण नाहीये, हा काळ आहे एका नव्या सुरुवातीचा, आत्मशुद्धीचा आणि देवीवरच्या त्या अढळ श्रद्धेचा. आणि हो, हीच ती शक्ती आहे जी या अविश्वसनीय तीर्थयात्रेला प्रेरणा देते. मग चैत्र नवरात्री म्हणजे नेमकं काय? तर बघा, हा एक 9 दिवसांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे. साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात येतो. हे 9 दिवस देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांना समर्पित असतात. आणि ह्या सणाचं मुख्य सार काय? तर वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव. या सणाची खासियत खूप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडच्या अनेक भागांमध्ये याच सणाने हिंदू नववर्षाची म्हणजे गुढीपाडव्याची सुरुवात होते. हा काळ आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी आणि मुक्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. पूर्ण 9 दिवस नवदुर्गेची पूजा अर्चना, भक्ती केली जाते. आणि या उत्सवाची सांगता होते ती रामनवमीने. पण या उत्सवाला एवढं महत्त्व का दिलं जातं? याचं मूळ आहे एका खूप मोठ्या पौराणिक कथेमध्ये. एक अशी कथा जी एका देवीची आणि एका राक्षसाची आहे. आणि हीच कथा आपल्याला शिकवते की मोठ्यात मोठ्या संकटावर विजय कसा मिळवायचा. तर गोष्ट अशी आहे की महिषासूर नावाचा एक राक्षस होता. आणि तो अफाट शक्तिशाली झाला होता. त्याच्या गर्वाने आणि ताकदीने त्याने 3ही लोकांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. इतका की त्याने देवांनाच स्वर्गातून बाहेर काढलं. म्हणजे विचार करा, संपूर्ण विश्वावरच एक भयंकर संकट कोसळलं होतं. आता या संकटाचा सामना कसा करायचा? मग सर्व देवतांनी एकत्र येऊन आपापल्या सगळ्या दिव्य शक्ती, सगळी ऊर्जा एकत्र केली. आणि त्या एकत्रित प्रचंड तेजातून निर्मिती झाली देवी दुर्गेची. इतकंच नाही तर प्रत्येक देवाने आपलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र देवीला दिलं. आणि मग सुरू झालं देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातलं महाभयंकर युद्ध. 1 दिवस 2 दिवस नाही, तब्बल 9 दिवस हे युद्ध चाललं. आणि अखेर 9व्या दिवशी देवी दुर्गेने त्या दुष्ट महिषासुराचा वध केला आणि 3ही लोकांना त्याच्या त्रासातून कायमचं मुक्त केलं. आणि याच महान विजयामुळे देवी दुर्गेला एक खास नाव मिळालं, महिषासूर मर्दिनी. याचा अर्थ सरळ आहे, महिषासुराचा वध करणारी. हे नाव तिच्या शौर्याचं आणि रक्षण करण्याच्या शक्तीचं प्रतीकच बनलं. आता तुम्ही म्हणाल, या कथेचा आणि त्या यात्रेचा काय संबंध? तर हीच ती पौराणिक कथा आहे जी आपल्याला थेट सप्तशृंग गडावरच्या त्या अविश्वसनीय तीर्थयात्रेशी जोडते. खरं तर ही यात्रा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भक्तीचं एक चालतं बोलतं जिवंत स्वरूप आहे. आणि हो, ही यात्रा अजिबात सोपी नाहीये. विचार करा, भाविक लोक 250 किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त अंतर चालतात, तेही पायी. हे अंतर फक्त त्यांच्या शरीराची नाही, तर त्यांच्या श्रद्धेची खरी कसोटी पाहते. ही जी यात्रा आहे ती मुख्यत्वे खानदेश भागातून सुरू होते. भाविक संपूर्ण प्रवास पायी करतात आणि त्यांचं अंतिम ठिकाण असतं सप्तशृंग गडावरचं देवीचं मंदिर. त्यांचं नियोजन इतकं पक्कं असतं की ते बरोबर 14ला म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी तिथे पोचतात. आणि ही काही आजकालची गोष्ट नाहीये, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक महान परंपरा आहे. या संपूर्ण यात्रेचा जो सर्वोच्च क्षण असतो तो येतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी. त्या दिवशी गडाच्या शिखरावर एक पवित्र, तब्बल 11 मीटर लांबीचा भगवा ध्वज फडकवला जातो. तो क्षण म्हणजे त्या हजारो भक्तांच्या कठोर तपस्येचं आणि त्यांच्या एकीचं, त्यांच्या सामूहिक श्रद्धेचं प्रतीक असतो. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया. देशभरात जी नवरात्री साजरी होते तिच्या काही सामान्य प्रथा आहेत आणि सप्तशृंग गडावरच्या काही खास परंपरा आहेत. तर मग या दोन्हीमध्ये काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे ते जरा समजून घेऊया. बघा, साधारणपणे नवरात्रीत आपण काय करतो? घटस्थापना करतो, उपवास धरतो, कन्यापूजन करतो. पण सप्तशृंग गडावर ह्या सणाचं रूपच वेगळं आहे. तिथे सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते पायीवारीला, 14च्या दिवशी दर्शन घेण्याला आणि पौर्णिमेला तो ध्वज फडकवण्याला. यावरून एक गोष्ट मस्त लक्षात येते की सण एकच असला तरी तो वेगवेगळ्या ठिकाणी किती अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. आता नवरात्रीच्या या सगळ्या प्रथांमागे फक्त धार्मिक कारणं आहेत असं नाही. यामागे एक खूप खोल वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थसुद्धा दडलेला आहे. हा असा अर्थ जो आपलं शरीर, आपला आत्मा आणि बदलणारे ऋतू या सगळ्यांना जोडतो. हे कसं? ते बघा. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सण आहे आत्मशुद्धीचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा, बरोबर? पण याला एक वैज्ञानिक बाजूही आहे. नवरात्रीचा सण नेमकं ऋतू बदलाच्या काळात येतो. आणि अशावेळी केलेले उपवास आणि सात्विक आहार हे आपल्या शरीराला बदलत्या हवामानाशी जुळवून घ्यायला मदत करतात. यामुळे आपला शारीरिक समतोल साधला जातो आणि आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारतं. तर ह्या सगळ्याचा सार काय?
महत्वाचा मुद्दा हाच आहे की भक्तांचा हा जो मैलोन-मैलांचा पायी प्रवास आहे ना, ते म्हणजे देवीने लढलेल्या त्या महान युद्धाचंच एक प्रतीक आहे. प्रत्येक भक्तासाठी हा प्रवास म्हणजे त्याच्या स्वतःच्या अडचणींवर, स्वतःच्या त्रासांवर मिळवलेला श्रद्धेचा एक वैयक्तिक विजय आहे. हे सगळं पाहिल्यावर, ऐकल्यावर एक प्रश्न मात्र मनात येतोच. आजच्या या धावपळीच्या, आधुनिक जगात भक्तीचं स्वरूप काय असेल? श्रद्धा, सहनशीलता आणि समर्पण ही मूल्य आज आपल्या आयुष्यात कशी दिसतात? खरंच यावर विचार करायला हवा.